म्हणजे आपण मुळातच मोठ्या पदावर बसलेलो आहोत. आणि अशा मोठ्या पदावर बसलेल्या आपल्या लोकांनी पुन्हा लहान पदावर जावं का? आणि त्यांनी अतिशय खालच्या दर्जाचे विचार करावे का? आणि त्याने असं म्हणावं का की आता माझी मुलं मला बरोबर वागवत नाही, माझ्या मुली आता माझ्याशी बरोबर बोलत नाही, माझे नातवंड माझ्याशी बरोबर बोलत नाही, असं त्यांनी तक्रार करावी का? तर या ठिकाणी मी असं सांगेन की अशा म्हाताऱ्या पुरुषांनी अशी तक्रार न करता त्या सगळ्या म्हाताऱ्या पुरुषांनी आपल्या नातवंडांमध्ये, आपल्या मुलांच्या प्रगतीमध्ये, आपल्या सुनांच्या प्रगतीमध्ये आणि आपल्या घराच्या एकंदरीत विकासामध्ये आपल्याला शोधलं पाहिजे. त्यांनी कुठंतरी या विकासामध्ये अदृश्य झालं पाहिजे, कारण शेवटी त्याला अदृश्य व्हायचं आहे. कारण संतांचं पण एक ब्रीद आहे की महाथोरतेची मृत्यू पंथेची गेले, किती एक ते जन्मले आणि मेले. म्हणजे मरायचं आहे तर चांगल्या गोष्टींसाठी मरायचं आहे, चांगलं करून मरायचं आहे. मग आता या म्हाताऱ्या माणसांनी आफ्टर रिटायरमेंट जर चांगल्यासाठी ते वारलेत आणि जीवनभर तरुण असताना त्यांनी उत्तम प्रकारचं काम केलं,